Good morning, children. How are you all? Hope you all are good and taking good care of yourself. So, today we are going to learn a new lesson. The name of the lesson is Animals Are Friends. Okay, so let's start. Animals are found everywhere. Some animals are big, such as elephant, camels, etc. Some animals are small, such as cat, mice, etc. म्हणजे काय की प्राणी ॲनिमल्स म्हणजे काय प्राणी हे आपल्याला सगळीकडे दिसतात. ते सगळीकडेच आहेत राईट. म्हणजे पृथ्वीच्या सगळ्या भागात ॲनिमल्स आपल्याला दिसतात, प्राणी दिसतात. सम ॲनिमल्स आर बिग, काही मोठे आहेत, काही छोटे आहेत. मग मोठे प्राणी म्हणजे काय? एलिफंट, कॅमल, मग रायनॉसॉरस. ओके, सो दीज आर बिग ॲनिमल्स. ओके, काही प्राणी छोटे आहेत, जसे कॅट आहे, माईस आहे. ओके, पाण्यातले सगळ्यात मोठा ॲनिमल कोणता? व्हेल. ओके, व्हेल मासा पण खूप मोठा आहे, पण हा तो पाण्यातला आहे. एलिफंट आणि कॅमल हे लँड ॲनिमल्स आहेत. सो आपण एक एक करून बघूया. वाईल्ड ॲनिमल्स. Animals that live in forest are called wild animals. Lion, elephant, zebra, monkey, bear, wolf, etc. are wild animals. म्हणजे जे ॲनिमल्स फॉरेस्टमध्ये राहतात ते असतात वाईल्ड ॲनिमल. फॉर एक्झाम्पल लायन, एलिफंट, झेब्रा, मंकी, बेअर, वुल्फ, रायनो. ओके, सो दीज आर ऑल wild animals. Fox. Domestic animals. Domestic animals are those animals which are useful to us, that is useful animals are called domestic animals. People keep them in farms or near their houses. Okay, so domestic animal म्हणजे काय? जे आपल्याला हेल्पफुल आहेत, जे आपल्याला युजफुल आहेत, काही ना काही कारणाने ते आपल्याला हेल्प करतात, त्यांच्यापासून आपल्याला मदत होते. आणि काही ॲनिमल्स जे असतात ते आपण फार्म्सवरती ठेवतो. ओके, किंवा मग आपण घराच्या जवळ ठेवतो. सो देज आर डोमेस्टिक ॲनिमल. फॉर एक्झाम्पल बफेलोज, काऊज, शीप, हेन्स. ओके, सो दीज आर डोमेस्टिक ॲनिमल. बफेलो आणि काऊकडनं आपल्याला काय मिळतं? दूध. दॅट इज काऊ अँड बफेलो गिव्ज अस मिल्क. शीप गिव्ज अस वूल. hen gives us eggs. Okay, even ducks gives us eggs. Next, pet animals. Pet animals. What are pet animals? People keep some animals in their houses. They are called pet animals. ओके, सो काही प्राणी आपण आपल्या घरात ठेवतो. ओके, सो दोज आर पेट ॲनिमल्स. सो काय काय पेट ॲनिमल्स आपण ठेवू शकतो? डॉग्स, कॅट्स, रॅबिट्स, फिशेस एक्सेट्रा आर केप्ट बाय पीपल ॲज पेट्स. म्हणजे हे जे प्राणी आहेत हे आपल्याला काही त्रास देत नाही, ते आपण पेट म्हणून त्यांना घरी ठेवू शकतो. अपार्ट फ्रॉम दिस सम पीपल ऑल्सो कीप्स बर्ड्स. Right, some people also keeps birds as their pets. Okay, so these are pet animals. Now they have given you one puzzle. Okay, एक गेम दिला आहे त्यांनी, त्याच्यामध्ये त्यांनी छान चित्र दिली आहेत. ओके, and they have given you one box filled with the letters. Now what you have to do, you have to find out the names of these animals. Okay, so for example I will do it one for you. For example, what is this? Who is he? He is the king of the jungle. तो जंगलाचा राजा आहे. मग कोण आहे तो? Lion. Okay, so what is the spelling of lion? L-I-O-N. Lion. So you have to find out this spelling of lion. Where is the spelling of lion? L-I-O-N. Right. So you have to find out the spelling of lion and you have to make a box over it. Okay, so like this you have to find out all these animals' name. All animal names are given over here, so you have to find it out. Okay, elephant, rabbit, dog, hen, lion, cow. Okay, now animals on land. Let's go for a walk in a street to meet the animals on land. Okay, hi, I am a dog. I wag my tail. I love to chew bones. I can be your best friend. Okay, so this is a dog and he is saying, he is introducing himself to us.
Okay, so what is he saying? Hi, I am a dog. I wag my tail. म्हणजे मी माझी शेपूट अशी हलवतो. ओके, वॅग मीन्स वॉट आय म्हणजे तो शेपूट हलवत आहे. तुम्ही बघितलं आहे का डॉगला कधी की तो जेव्हा आपल्या म्हणजे आपण जर त्याच्या ओळखीचं असू ना तेव्हा तो शेपूट हलवतो आणि जर आपण त्याच्या ओळखीचं नसू तर तो काय करतो, तो भुंकतो. द डॉग बार्क्स. ओके. आय लव्ह टू च्यू बोन्स. त्याचं आवडतं काय आहे, त्याला बोन्स आवडतात. आय कॅन बी अ बेस्ट फ्रेंड. ओके, सो तो म्हणतो की मी तुमचं छान एक मित्र बनू शकतो. ओके. द नेक्स्ट ॲनिमल इज हाय, आय एम अ कॅट. आय लव्ह टू क्लाइंब अँड जम्प. आय लव्ह टू लॅप मिल्क. ती काय सांगते आपल्याला, मी एक मांजर आहे, मला वरती चढायला आणि उड्या मारायला खूप आवडतात आणि मला दूध प्यायला आवडतं. नेक्स्ट ॲनिमल इज हॉर्स. हॅलो, आय एम अ हॉर्स. पीपल राईड ऑन माय बॅक. आय ईट ग्राम अँड ग्रास. ओके, सो हू इज ही? ही इज अ हॉर्स. आपण त्याच्या पाठीवर बसून फिरायला जातो. पीपल राईड ऑन माय बॅक. आय ईट ग्राम अँड ग्रास. घोडा काय खातो? चणे आणि घास, गवत. Okay, so that is his favorite food. Okay, so we have seen here 3 animals: dog, cat and horse. Dog loves bone, cat loves milk and horse loves gram and grass. Okay, gram म्हणजे काय? चणा. Next, let's now go to the zoo. Okay, now we are going to the zoo and we are going to meet some animals. Hi, I am a lion. I love to roar and I am known as the king of the jungle. So, who is he? He is a lion and he loves to roar. Lion कसा आवाज काढतो? कळा बरं, lion कसा आवाज काढतो? तुम्हाला सगळ्यांना येतं की नाही lion कसा आवाज काढतं ते? Okay, so he loves to roar and he is the king of the jungle. Okay, so next, who is next? Hello, I am a snake. I am a reptile. I do not have legs, but I can crawl. Some more reptiles are lizards, crocodiles, etc. Now, reptile. What do you mean by reptile? Reptile means those animals who crawls. Okay? Not necessarily, some of them have legs, some of them don't have legs, but those who crawl are called reptiles. Now, snakes do not have legs but they can crawl. Okay, they can also climb. They can take the help of any surface and they can also climb the tree. Some more reptiles are lizards and crocodiles. Okay, animals in water. Let's jump into the water and meet the animals there. Okay, so before jumping into water you should know how to swim. Okay, otherwise you will sink in the water. So I hope everyone knows swimming in the water. So we are jumping into the water and meeting the animals. Now here, who is he? Dear friends, I am a fish. I have fins and I love to swim. Now this is a fish and these are fins. With the help of these fins he can swim in the water. Okay. Hi, I am an octopus. I have 8 arms which help me to find my food. So who is he? He is an octopus and he has 8 arms. Okay, so with the help of these arms he can swim in the water as well as it helps to find the food. Okay, so octopus. Do you know in some of the countries we eat fish, right? But in some of the countries octopus is also eaten as a food. Okay, so while eating octopus we should be very careful because the special organs which are there in the 8 arms, they can stuck in our throat. So we should be very careful while eating octopus. Okay. Hello, I am a frog. I can live both on land and in water. I love to hop. So this is the land as well as water animal. Okay, so it can live on the land as well as in water also. And how does the frog jumps? It hops, right? It hops.
Now we are going to see some animals which are on trees. Let's climb on the branches of trees and talk to the animals living on it. Okay, now what we are going to do? We are going to climb on the branch of a tree. Okay, झाडावर चढता येतं का तुम्हाला? कधी चढलात झाडावरती? मी तर लहानपणी खूप खेळायची. मी झाडावरती चढायची. झाडावरती चढून आम्ही मस्त कैऱ्या तोडायचो, चिंच तोडायचो, मस्त छान. तुम्ही चढतात का झाडावरती? डू यू क्लाइंब ऑन द ब्रांचेस ऑफ ट्रीज? सांभाळून चढायचं, एकटं चढायचं नाही. ओके, सो वी आर गोइंग टू क्लाइंब ऑन द ब्रांचेस ऑफ ट्रीज अँड टॉक टू द ॲनिमल्स लिव्हिंग ऑन इट. ओके, हॅलो, आय एम अ मंकी. आय यूज माय टेल टू हँग ऑन द ब्रांचेस. हा कोण आहे? हा आहे एक माकड. ओके, what does the monkey do? Monkey jumps from one tree to another tree. It has 2 hands and 2 legs. Okay, so it jumps from one tree to another tree, and it also has tail which helps to hold himself to the branch of the tree. With the help of this, they can also hang on the tree. Okay, next. Hi, I am a bat. I love to be awake at night. Now what is this? Bat म्हणजे काय? वटवाघूळ. Bat it is a bird. Okay, and it loves to be awake at night. म्हणजे हे काय करतात? हे दिवसा झोपतात आणि रात्री हे जागरण करतात. म्हणजे हे जागी राहतात रात्री आणि दिवसा यांना जर तुम्ही बघितलं तर हे झाडांना उलटे लटकलेले असतात. म्हणजे डोकं खाली, पाय वरती आणि हे पूर्ण त्यांचं अंग, हे जे त्यांचे विंग्स आहेत, ह्या विंग्सनी ते त्यांचं पूर्ण अंग काय करतात? पूर्ण अंग झाकून घेतात आणि उलटे लटकतात. सो हू इज ही? ही इज अ बॅट अँड ही लव्स टू बी अवेक ॲट नाईट. ओके, सो मेनी ॲनिमल्स वी हॅव सीन. नाव अनदर animals that can fly. Okay, so let's look at the sky to meet some birds. Okay, hi, I am a parrot. I can talk like humans. Okay, so this is a parrot, and if we teach these parrots how to speak, these parrots can really speak like humans, like good morning. You can see many number of videos on YouTube where the parrots can speak like humans. Hi, I am an eagle. I eat flesh. Okay, so eagle म्हणजे काय? गरुड पक्षी. Okay, do you know eagle has very sharp eyes? Sharp eyes means what? त्यांची डोळे खूप ताकदवर असतात. म्हणजे त्यांना खूप, ईगल ॲक्च्युली खूप उंच आकाशात उडतात. म्हणजे आपण जर आकाशात बघितलं तर आपल्याला ईगल एक छोटासा पक्षी दिसेल. म्हणजे छोटे नसतात, खूप मोठे असतात ईगल. पण त्यांचे डोळे इतके तेज असतात की त्यांना खूप वरतून आकाशातनं दिसतं खाली कोणता प्राणी चालू आहे. आणि बरोबर त्यांना तो प्राणी दिसला की वरतून ते खाली येतात, त्यांना झपकन उचलतात आणि घेऊन जातात. यू कॅन सी दिस व्हिडिओज ऑन यूट्यूब. ओके, सो व्हॉट डज द ईगल ईट? ईगल ईट्स फ्लेश. ओके, मीन्स दे ईट अनदर बर्ड्स. ओके, द नेक्स्ट इज, hello, I am a crane. I have a long beak. Okay, so who is he? He is a crane म्हणजे बगळा. त्याची चोच कशी आहे बघा, त्याची चोच आहे लांब. ओके, व्हॉट इज दिस कॉल्ड? दिस इज कॉल्ड बीक. ओके, आणि तो नेहमी मासा पकडताना असाच उभा राहतो आणि तो मासा पकडतो. म्हणजे माशांना काय वाटतं की हा झोपला आहे, पण तो झोपलेला असतो का? नाही, तो बघत असतो मासे कुठे आहेत आणि बरोबर मग तो त्या चोचेने बरोबर पकडतो मासा. सो हू इज ही? ही इज अ क्रेन. ओके, अँड ही हॅज अ लॉंग बीक. नेक्स्ट, इन्सेक्ट्स. लेट अस मीट सम इन्सेक्ट्स. दे आर व्हेरी स्मॉल ॲनिमल्स. सम ऑफ देम कॅन फ्लाय. दे हॅव 6 legs. हाय, आय एम एन ant. I am a hard worker as I work all day. So who is she? She is an ant. Okay, have you observed ants? Ants has 6 legs. Okay, and they work all day, and always these ants now, whenever they are searching food and whenever they are taking that food at their home,
you can find that they always walk in a line. They always walk in a line and they follow rule, and they go from this place to that place, right? And they are very hard worker. Hi, I am a mosquito. I bite you at night. So mosquito म्हणजे काय? डास. आपल्याला चावतात ना डास संध्याकाळी. हॅलो, आय एम अ बटरफ्लाय. आय हॅव ब्युटिफुल विंग्स. हे काय आहे? फुलपाखरू, जे आपल्या सगळ्यांना आवडतं, हे की नाही? आणि फुलपाखरूच्या पंखांवरती किती छान छान चित्र रंग असतात, हे की नाही? सो बटरफ्लाय हॅज ब्युटिफुल विंग्स. ओके. Now actually butterfly is also an insect. When a butterfly has its wing, before butterfly has its wing, it is a worm. The worm gets transformed into a good, nice, beautiful butterfly. Okay. So on the basis of this lesson, we are going to solve some questions. Circle the correct answer. An octopus lives in land or water. An octopus lives in water. Insects are small animals. Birds have wings to fly. Wings म्हणजे काय? पंख. A monkey uses his tail to climb the branches. Tail म्हणजे काय? शेपूट. Fill in the blanks. Monkeys lives on trees. Frogs can live both on land and in water. Snake is a reptile. Parrot can talk like humans. Write the number of legs or arms each animal has. Each animal has. Dog has 4 legs, octopus has 8 legs, parrot has 2 legs, ant has 6 legs. Read, think and answer. Name any 2 wild animals. Tiger, lion. Apart from this, you can write whatever animal you like, and you can write the spelling of that animal and you can learn it. Just see that the spelling of that animal which you are writing must be correct. Name an animal which does not have legs. That is snake. Which animal does awake at night? Bat. Name 2 animals that live in water. Fish, octopus. How many legs does the insect have? The insect such as ant has 6 legs. Okay. Now we have finished this lesson. Okay. Now they have given us one project to do. They have told us to do make a lion mask. Now how to prepare a lion mask? Take colorful papers, cut thin rectangular strips out of them, roll them from their ends. Now take a paper plate, cut a circle from the middle of the plate, paste the strips all around the circle. They will look like lion's mane. म्हणजे काय? की केस बनवायची आहेत लायनची. एक त्यांनी रेक्टँग्युलर स्ट्रिप घेतली, रेक्टँग्युलरचा एक क्राफ्ट पेपर घेतला आणि त्याची स्ट्रिप्स काढली आणि त्याची केसं बनवली. नाव कट 2 triangles to make ears of the lion. Paste them on the back side of the plate as ears. Your lion mask is ready. Okay, so you can make this lion mask at your home and you can send me the beautiful pictures. Okay, so we have done with this lesson. Just practice the names of the animals from this lessons. Okay, so see you in the next video. Till then, bye.